नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 25 जुलै 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, रश्मी शुक्ला यांची रेल्वे संरक्षण दलाच्या महिला महासंचालक म्हणून निवड झाली आहे. तर या 1993च्या बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत. तसेच यांचा 31 जानेवारी 2026 पर्यंत कार्यकाळ राहील. तसेच रेल्वे संरक्षण दलाबद्दल माहिती पाहू. RPF स्थापना झालेली आहे 1957 मध्ये. तर RPF देशभरातील रेल्वे स्थानके, गाड्या आणि प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याचे काम करते. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, पैलवान हनुमंत गावडे यांची महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद यांच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर इतर काही महत्त्वाचे निवड पाहू. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत अजित पवार आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अरुण लखानी. प्रश्न तिसरा, मणिपूरचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, पुनीत गोयल यांची मणिपूरचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे 1991च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS अधिकारी आहेत. तर पुनीत कुमार गोयल यांची ईशान्येकडील राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून ही नियुक्ती केली आहे. प्रश्न चौथा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आयोजित करण्यात येणारी पुरुषांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा यंदा कोठे होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, आपल्या प्यारा भारत देशामध्ये. फिडे अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे आयोजित पुरुषांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा ही होणार आहे. तसेच 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये 206 स्पर्धक पुरुषांची विश्वचषकात सहभाग होतील. तसेच या विश्वचषकातील विजेता व उपविजेता यांनी तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडू म्हणजे 2026 मध्ये होणाऱ्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र होतील. प्रश्न पाचवा, भारतातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वात धोक्यात असलेले वन्य मांजर कॅरकल पाय हे कोणत्या राज्यात सापडते? उत्तर आहे ऑप्शन सी, मध्य प्रदेश राज्यामध्ये कॅराकल पाय हे दुर्मिळ व धोक्यात असलेले वन्य मांजर सापडते. प्रश्न सहावा, मतदानाचे वय कोणत्या देशामध्ये 16 वर्षे केले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, ब्रिटन या देशामध्ये मतदानाचे वय 16 वर्षे केले आहे. तर UKच्या कामगार सरकारने मतदानाचे वय 18 वरून 16 पर्यंत कमी करण्याचा म्हणजेच निर्णय घेतलेला आहे. प्रश्न 7, सर्वात अचूक अणु घड्याळ कोणत्या देशात बांधले गेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, अमेरिका या देशामध्ये जगातील सर्वात अचूक अणु घड्याळ हे बांधले गेले आहे. प्रश्न 8वा, इंडियन गोल्फ प्रीमियर लीग IGPL चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, युवराज सिंग यांची इंडियन गोल्फ प्रीमियर लीग चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर IGPL चे संचालक आहेत मानव जैन. तसेच 2026 वर्षी जानेवारी फेब्रुवारी मध्ये IGPL चे 3 आठवड्यांसाठी आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून युवराज सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महिला व्यावसायिकांसह प्रत्येक 10 खेळाडूंचा 6 संघांचा समावेश आहे. प्रश्न 9वा, देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबचा तारांचा पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर उत्तर सी, शरावती नदीवर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पूल हा बांधण्यात आला आहे. तर हा पूल कर्नाटकातील शिगोमा जिल्ह्यात शरावती नदीवर बांधण्यात आला आहे. तसेच या पुलाची लांबी आहे 2.44 किलोमीटर. तर लोकांचा तब्बल
100 किमीचा प्रवास या पुलामुळे वाचणार आहे. तर शरावती नदीच्या 2 तारांवरील असलेला होसनगर आणि सिंगदूर या 2 ठिकाणांना हा पूल जोडतो. प्रश्न 10वा. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केव्हा देण्यात आली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए 16 जुलै 2025 रोजी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. तर या योजनेचा उद्देश आहे कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरण करणे आणि भागीदारी आणि सुविधांमध्ये सामायिक करणे आणि कर्ज उपलब्ध करून देणे या मागचा या योजनेचा उद्देश आहे.